कंपॅरिझन. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून केलेलं कंपॅरिझन आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवतं. आपलं स्टेटस आपण उंचावू शकतो, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो, फिजिकली, मेंटली स्ट्रॉंग होऊ शकतो, आपण आपली हेल्थ इम्प्रूव्ह करू शकतो, बरंच काही करू शकतो. जर कंपॅरिझन करताना आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर इव्हन शून्यातून विश्व आपण निर्माण करू शकतो. पण जर हाच ॲटिट्यूड निगेटिव्ह असेल कंपॅरिझन करताना, तर मात्र आपल्या आयुष्याची राख-रांगोळी होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. मग कंपॅरिझन करायचं की नाही करायचं? करायचं तर कोणाशी करायचं? कसं करायचं? का करायचं? हे सगळं आपण आज डिटेलमध्ये बघू. मी मिसेस कांचन पुन्हा एकदा माझ्या वय 40 पार या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि याचा आपला विषय आहे कंपॅरिझन, तुलना करणे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा, म्हणजे मी पोस्ट केलेला कुठलाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली अवेलेबल होईल. आजच्या या भागामध्ये आपण 3 प्रकारचे कंपॅरिझन बघू. फर्स्ट वे ऑफ कंपॅरिझन, स्वतःला इतरांशी कम्पेअर करणे, किंवा आपण असे म्हणू शकतो की एकमेकांशी कम्पेअर करणे. आणि यातून बहुतेकदा आपण दुःख आणि दुःखच ओढवून घेतो. एखादी व्यक्ती आहे, असायला पाहिजे तेवढी सॅलरी मिळते आहे, मुलं छान एज्युकेशन घेत आहेत, बायको आनंदात आहे, आई वडील खुश आहेत, पण ह्याच्या डोक्यात त्याचं वेगळं चालू असतं की माझ्यासोबत शिकलेले माझे मित्र किती पैसा कमवतात, त्यांच्याकडे 2-3 फोर व्हीलर आहेत, बंगलो आहे, त्यांना ते कसं शक्य झालं, मी करू शकलो नाही, मी मागेच राहिलो. म्हणजे विनाकारणचं हे कंपॅरिझन करून दुःख ओढवून घेणं झालं की नाही. एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे पण माझ्याकडे वेळच नाही, मी कुणाला आनंदी ठेवू शकत नाही, माझ्यापेक्षा तर माझ्या अंडरमध्ये काम करणारे वर्कर तरी आनंदात असतात. बरं, एखादी मुलगी आहे, लग्न करून जॉईंट फॅमिलीमध्ये येते, तिला असं वाटतं की मला फ्रीडमच नाही, मला बाइंडिंग मध्येच राहावं लागते, मला काही करताना कोणाचं तरी डिसिजन घ्यावं लागते, मी स्वतः डिसिजन घेऊ शकत नाही, आपल्या मनाने मी काही करू शकत नाही. ह्याच्यापेक्षा तर माझी मैत्रीण राजा राणीचा संसार करतात, दोघंच नवरा बायको आहेत, किती छान राहतात. म्हणजे हे कंपॅरिझन, स्वतःच्या लाईफ पासून आनंदच नाही, सॅटिस्फॅक्शनच नाही. बरं, जे नवरा बायको दोघंच राहतात त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स. त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणाची हेल्पच नाही, कोणी आम्हाला मदत करतच नाही, किंवा आमच्याकडे ऑप्शनच नाही, मला सगळं करावं लागतं, मला हेल्पिंग हँडच नाही, मी काय करावं? मैत्रिणींचा छान गेट टुगेदर रमलेला असतो आणि हसबंडचा टॉपिक निघाला की मग कुठली तरी आपली एखादी मैत्रीण सांगते की माझे हसबंड माझ्यावर खूप प्रेम करतात, मला खूप गिफ्ट्स वगैरे घेऊन देतात. कोणी सांगतं माझे हसबंड मला कामात हेल्प करतात, कोणी सांगतं माझे हसबंड मला फिरायला घेऊन जातात. बरं, त्या गेट टुगेदर मध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तिथे सोडून येत नाही, आम्ही त्या डोक्यात घेऊन घरी येतो. आणि मग जर हसबंड गिफ्ट घेऊन देणारे असतील तर मग आमचं असं की तुम्ही आम्हाला मला फिरायलाच कुठे घेऊन जात नाही. फिरायला घेऊन जाणारा नवरा असेल तर मग तुम्ही मला कामात मदतच करत नाही. माझी मैत्रिणीचे हसबंड किती तिला मदत करतात, गिफ्ट घेऊन देतात, फिरायला घेऊन जातात. म्हणजे विनाकारणचं जे कंपॅरिझन आहे ते आपण डोक्याला ताप घेऊन बसतो. याला काही अर्थ आहे का? बरं, हे झालं छोटं कंपॅरिझन, ज्याच्याने फक्त आपलं डोकं अपसेट होतं. पण जे मोठ्या लेवलचे कंपॅरिझन आपण करत असतो त्यातून आपण फक्त दुःख मिळवतो. आणि जेव्हा 100% आपल्याला खात्री पटलेली आहे की जे मला मिळालेलं आहे हे असंच राहणार आहे, याच्यात काही चेंजेस होणार नाही, मग वारंवार आपलं हे दुःख ओढून घेणं, हे कंपॅरिझन करण्यामध्ये अर्थ काय आहे? काहीच नाही ना. मग जे आहे ते आपण आनंदाने एक्सेप्ट करू. सेकंड वे ऑफ कंपॅरिझन, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून झालेलं 2 व्यक्तींमध्ये कंपॅरिझन. म्हणजे ह्याचं कंपॅरिझन त्याच्याशी, त्याचं कंपॅरिझन ह्याच्याशी. या कंपॅरिझन मुळे काय होतं, या तिसऱ्या एका व्यक्तीने जे कंपॅरिझन केलेलं आहे त्यामुळे 2 व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण होतो, हेवे दावे निर्माण होतात, जेलसी निर्माण होते. आणि याला कारणीभूत कोण? जर ती तिसरी व्यक्ती मी आहे तर माझ्या हातातून तो घडलेला अपराधच आहे ना. म्हणजे किती किती कंपॅरिझन ना, की सोसायटीकडून किंवा फॅमिलीकडून झालेलं 2 बहिणींमध्ये कंपॅरिझन, बहीण भावांमध्ये कंपॅरिझन, भावाभावामध्ये कंपॅरिझन, जावा-जावामध्ये कंपॅरिझन, सुनेमध्ये कंपॅरिझन. म्हणजे एका नात्याचं दुसऱ्या नात्याशी केलं जाणारं कंपॅरिझन.
आणि हे जे सोसायटी कंपॅरिझन करते किंवा फॅमिली कंपॅरिझन करते, जी तिसरी कुठली व्यक्ती कंपॅरिझन करते, आम्ही तिकडे लक्ष देत नाही आणि तिने केलेल्या किंवा त्यांनी केलेल्या कंपॅरिझनमुळे त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होत आहे, आम्ही त्याच्याशी वाद घालत बसतो. हे किती बरोबर आहे? आणि कंपॅरिझनची लेवल पण किती बघा, म्हणजे आपल्या घरातूनच सुरुवात. आपण स्वतःच आपल्या मुलांमध्ये सुद्धा कंपॅरिझन करायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे लहानाचं कंपॅरिझन मोठ्याशी, मोठ्याचं कंपॅरिझन लहानाशी, की तो लहान असून इतकं छान करतोय, तुला का जमत नाही? शिक काहीतरी त्या मोठ्यापासून, शिक ह्याच्यापासून, शिक त्याच्यापासून. म्हणजे काय? ह्यामुळे काय होतं, जो थोडा कमकुवत आहे त्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि जो थोडा हुशार आहे त्याच्या स्वभावामध्ये घमंड येण्याची शक्यता असते. म्हणजे आपण एखाद्याचा स्वभाव चिडचिडा बनवण्यामध्ये सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. जर ती तिसरी व्यक्ती आपण जर आपल्या थ्रू कंपॅरिझन होत आहे कुठल्याही 2 व्यक्तीमध्ये, मग हे बरोबर नाही. आणि हे आपण थांबवूही शकत नाही. त्याच्यामुळे काय, की आपल्याला स्वतःची एक अंडरस्टँडिंग ठेवावी लागेल. म्हणजे कोणीतरी जर आमच्या दोघांमध्ये कंपॅरिझन करत आहे, तर ज्याच्याशी माझं कंपॅरिझन होत आहे त्याची चूक नाहीच आहे. आणि असेलही तरी इतकं हायपर किंवा इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडं समजूतदारपणा आपल्याला ठेवावं लागेल आणि ह्यातून थोडं बाहेर यावं लागेल, डोक्याला रिलॅक्स ठेवावं लागेल. थर्ड वे ऑफ कंपॅरिझन, स्वतःची तुलना स्वतःशी करणे. आणि हे जर मला जमलं, तर अर्धी शर्यत मी तिथेच जिंकले असं समजायला हरकत नाही. काल मला जे जमलं नाही ते मी आज मिळवेन. आज जमलं नाही तर उद्या मी ते नक्की अचीव्ह करेन. ही जी जिद्द आहे ही प्रोत्साहित करते आपल्याला ती शर्यत पूर्णपणे जिंकायला. माझ्या सोसायटी समोर, माझ्या फॅमिली समोर मला स्वतःला एक रोल मॉडेल म्हणून तयार व्हायचं आहे. माझं व्यक्तिमत्व मला असं घडवायचं आहे, की सगळ्यांनी एक जबाबदार व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघायला हवं. आणि जेव्हा आपण स्वतःची तुलना स्वतःशी करतो ना, तेव्हा कुठलेही हेवे दावे नसतात. कुठलीही जलसी नसते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, धन्यवाद.